लीला बोला. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरापर्यंत येण्याची? घरी येण्यासाठी हिम्मत असण्याची काय गरज आहे? आणि तसंही तुला आता सगळं माहिती आहे. उलट माझा मार्ग आता मोकळा झालाय. म्हणून यापुढे कुठलीही लपवाछपवी न करता मी इथे वाटेल तेव्हा येऊ शकतो. विक्रांत, तू आता आवाज खाली. ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर असं ओरडायचं नाही. उगाचच तमाशे करू नकोस. इथे तुझ्याच फॅमिलीची बदनामी होईल. आता मी तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलोय. त्यामुळे तुमच्या अब्रूची वाट लावायला मला जास्त वेळ लागणार नाही. एनिवे, आता सगळ्यांची ओळख झालीच आहे माझी. म्हणून यापुढे विक्रांतचं इथे येणं जाणं वरचेवर सुरूच राहील. सो आपण लवकरच भेटू. लीला, टेक केअर. आणि हा, माझ्या रेवूची काळजी घे हा. काय झालं? एजे, तुम्ही दिलेली डेडलाईन संपत आलीये आणि लग्नासाठी आता फार कमी दिवस उरलेत. सो गुड. डेडलाईन जवळ आली म्हटलं तर तुमची सगळी कामं झालेली असतील, राईट? एजे, तुम्ही इतके शांत कसे काय राहू शकता? मग काय करू मी? न्यूजपेपरमध्ये इमॅजिनरी न्यूज तुम्ही टाकली. त्याच्यानंतर आपली आणि त्यांची बदनामी करून घेतली. पोलिसांना घेऊन गेला त्यांना अटक करायला. वॉजंट दॅट इनफ? एजे, ते चुकून झालं. चूक त्यांच्याकडून झाली, ती चूक होती. आणि तुम्ही जे केलं ते मुद्दामून केलंय. आणि ते तुम्ही तिघींनी मिळून केलंय. ती मुलगी इथे येऊन जे काय बोलली त्याच्यात मला काहीही चुकीचं वाटलं नाहीये. इनफॅक्ट कुठलाही सेल्फ रिस्पेक्टिंग माणूस अशा सिच्युएशन मध्ये असाच वागला असता. पण एजे, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देण्यासाठीच. मला रिस्पेक्ट देण्याच्या नादात तुम्ही इतरांचा डिसरिस्पेक्ट नाही करू शकत. अँड आय डू नॉट लाईक इट. माणसाने कायम स्वतःला कसं जिंकता येईल त्याच्याबद्दल विचार करायचा. दुसऱ्यांना कसं हरवावं त्याच्याबद्दल नाही. डू यू अंडरस्टँड दॅट? हिटलर ना कधी कधी गंमतच करतात. वहिनी, तुम्हीच सांगा, समोरचा हरला तरच आपण जिंकणार ना, हो ना? तू खेळाबद्दल विचार करते सरस्वती? ते नात्यांबद्दल बोलतायत. नात्यांबद्दल? हो. खेळात एक जिंकला की दुसरा हरतो. पण नात्यामध्ये एकाला जिंकायचं असेल तर सगळ्यांना जिंकावं लागतं. नाही, एजे नात्यांबद्दल बोलतच नव्हते. एजे तर हरण्याबद्दलच बोलत होते, हो ना वहिनी? सरू, या घरातले सगळे कन्फ्यूज का असतात? तुझ्या नात्याला लागून मी माझं आयुष्य बर्बाद करणार होते. आज तुझ्यामुळे माझा जीव गेला असता. माझ्यामुळे नाही, तुझ्याच वेडेपणामुळे. काय गरज होती ग? काय गरज होती उगाच हट्ट करण्याची की तुझ्याशी लग्न करायचंय, तुझ्यासोबत संसार करायचा आहे? तुला माहितीये ना, माझं आधीच लग्न झालंय. मला एक बायको आहे. नाही, मी लाख म्हणेन ग की मला तिच्यासोबत नाही राहायचंय, तिच्यावर प्रेम नाहीये माझं, मी तिला डिवोर्स देणार आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवायची काय गरज होती? असं तू फक्त मलाच फसवलंय का? तुझी सवयच आहे ही. अरे, आणखी किती मुलींना फसवणार आहेस तू? जाऊ दे, ते काय मोजायला जरा बोर होता मला. चल निघतो मी. तू वेळेवर औषधं घेत जा आणि नीट काळजी घे. लवकर बरी हो.
गेट वेल सून. येतो. तू आता आमचं सगळं बोलणं ऐकलंस का? बरं झालं. नाही, बरं झालं ऐकलंस ते. काय आणखी काही गोष्टी लपवायची गरज नाहीये ना आता. नाहीस. तुझ्या इतका नालायक, विकृत आणि घाणेरडा माणूस मी आजपर्यंत बघितला नव्हता. ओ काम डाऊन मिस लीला. ओ सॉरी लीला. लगेचच राग येतो ना तुला? हे जे काही मी जोरात बोललो ना ते खरं तर मुद्दामून बोललो, तुला सगळं ऐकू यावं म्हणून. ते काय, मी आता रेवती सोबत कसा वागणार आहे याची झलक तुला मिळायला हवी ना. तुला काय वाटतं, मी तुला माझ्या रेवला असं फसवू देणार नाही. मी रेवला आत्ताच्या आत्ता जाऊन सगळं खरं सांगणार आहे. पण तिचा तुझ्यावर विश्वास बसणार आहे का? शक्यच नाही. कारण तिचा सगळ्यात जास्त विश्वास माझ्यावर आहे. लीला लीला लीला, तू खरंच काहीच बिघडवू शकत नाही सगळं माझं. कारण तुझ्यासारख्या मिडल क्लास घरामधून आलेल्या मुलींमध्ये एवढी हिंमतच नसते. त्यामुळे तुला काय करायचंय ते कर, पण मला आणि तुझ्या रेवूला वेगळं करणं आता इम्पॉसिबल आहे. येतो. साळुंखेचा फोन. आता काय नवीन? हॅलो, बोला. निळा की पिवळा? हा काय हो, सकाळी सकाळी घेतलीत की काय? ए, आगाऊपणा नको, सिरियस विषय आहे. लीलाला निळा रंग आवडतो की पिवळा? अच्छा, जे नव्या नवरीच्या स्वागतासाठी घराला रंग देत आहे का काय? छान छान. लग्न झाल्याशिवाय असा कसलाच खर्च करणार नाही मी. कसं आहे, जसा मी रिकाम्या हाताने जात नाही तसं कुठल्याही कार्यक्रमाला जाताना 2 वस्तू घेऊन जातो. लीलासाठी गुरुवारी बोलणी पक्की झाली की तिथल्या तिथे ड्रेस तिला देता येईल ना. काय कळलं? गुरुवारी म्हणजे येत्या गुरुवारी? निळा की पिवळा? मला तिच्या अंगावर पिवळा रंग बघायला आवडेल. ठेव. अरे देवा, म्हणजे हा साळुंखे लीलाला बघायला खरंच येत्या गुरुवारी येणार आहे? ते मी कानाचं मशीन शोधतोय, बघितलंस का कुठे? कानाचं मशीन शोधतोय, काहीच ऐकू येत नाही मला. बघितलंस का कुठे? देते देते, शोधून देते. मग बसा. हा हा हा. हा. सॉरी सॉरी. कशी आहे तुझी बहीण आता? आता बरी आहे. काळजी घे तिची. हो डॉक्टर, आणि खरंच थँक्यू. त्या दिवशी तुम्ही वेळेत ट्रीटमेंट सुरू केलीत म्हणून ती वाचली. तुला थँक्यू म्हणायचंच असेल तर मला नाही, एजेंना म्हण. एजेन ना? हो, त्या दिवशी जर एजे नसते तर तुझ्या बहिणीला वेळेत ट्रीटमेंट मिळाली नसती.
मी तिच्यावरती आधी उपचार करायला नकारच दिला होता ना. हो ते आठवतंय मला. ही हॉस्पिटल बांधली जातात लोकांचा जीव वाचवण्यासाठी. लोक तुम्हाला देव मानतात. तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा आणि तुमच्या प्रोफेशनला जागा. प्रोसिजर काय ते मी बघतो. आय एम सॉरी, मी त्या दिवशी तसं वागायला नको होतं. पण एजेंनीच मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्या दिवशी एजे जर वेळेत आले नसते तर तुझ्या बहिणीचा जीव वाचला नसता. खरं तर मीही एजेंना थँक्यू म्हटलं पाहिजे. एजेंटच्या मनात एखादी गोष्ट जर आली तर ते ती करतातच. काळजी घे. सरस्वती, दुर्गावहिनी डोळे अगं? बंद करा, डोळे बंद करा. काय करते सरस्वती? मी कशी दिसतीये? मी कशी बघू? सॉरी सॉरी सॉरी. आता बघा कशी दिसतीये मी. लहान आहेस का तू सरस्वती? हो, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात ना, मग मी लहानच झाले. लक्ष्मी कुठे आहे? लक्ष्मीताई ना त्यांचे हेअर टॉंग करतात, अजून आल्याच नाहीत. मी रेडी लेट्स गो. रोजच तर आहे. लक्ष्मीताई एक सांगू का? आपण फिल्मला चाललोय, लग्नाला नाही. नाही म्हणजे हे टॉंग वगैरे करायची काहीच गरज नव्हती. का? थिएटरमध्ये रेडी होऊन गेलेलं अलाउड नाहीये? आहे ना. अगं सरू, त्यानिमित्ताने घराबाहेर पडता येतं, मोकळा श्वास घेता येतो. हा, तसंही हिटलरच्या राज्यात दुसरं काय होणार. निघायचं का? एजे यायच्या आत निघूया चला. दुर्गा, माझे कान वाजतात का? तेवढं नशीब कुठे आपलं. अगं खरी हाक होती सरू. वहिनी मी काय म्हणते, आपण असं दाखवूया की आपल्याला हाक ऐकूच आले नाही. हा. चल. दुर्गा, एजे बोलवलं तुम्ही? हा डोकं दुखतंय. जरा पेन किलर आणि बाम घेऊन ये जरा. आणतो. फ्रीडम किलरला पेन किलर हवी आता. फ्रीडम किलरचा पेन किलर. वहिनी सोडा नाही सगळं. अशीच सेवा करत बसलो तर कधी जाणार आपण मूवीला? हो ना, जाऊया ना आपण. पण एजंटची परमिशन घ्यावी लागेल ना. परमिशन गेली उडत. अशाने आपल्याला कधीच मूवीला जाता येणार नाही. हा बरोबर आहे तुमचं, परमिशन गेली उडत. काय बोलताय असं भान आहे का तुम्हाला? एजंटचं डोकं दुखतंय. आपलं पहिलं कर्तव्य त्यांना औषध देणं. एजे गरम आहे पाणी. सॉरी एजे. एजे बाब, आईच्या गुडघेदुखीचा बाम आहे. डोक्याला लावू मी. सॉरी सॉरी, मी आणते दुसरा. एक्सपायरी डेट झालेल्या गोळ्यात. अरे आय एम सो सॉरी एजे. मी दुसरी आणते. दुर्गा, कुठे चालला होता का तुम्ही? दुर्गा वहिनी. आले. हा एक मिनिट एजे आले. वहिनी यांचं डोकं दुखायचं थांबलं नाही तर आपला मूवी प्लॅन फ्लॉप होईल. तेच ना, आपण एक मूवी नाही बघू शकत. एक मूवी. काय टॉर्चर आहे हा. कधी संपणार आहे काय माहित. या घरात आपली सासू येईल ना तेव्हा. तर ती आपली सासू कधी येईल देवालाच ठाऊक. तेच ना. आणि ती सासू येईपर्यंत आपण म्हातारे होऊन गेलो तर. कधीतरी चांगलं बोलत जा सरस्वती. आय मिस यू विक्रांत. मी खूप मिस करते तुला.
मला खूप आठवण येते तुझी. ताई अगं रेव, तुला कळत कसं नाहीये? तो माणूस चांगला नाहीये तुझ्यासाठी. देव जाणे तो कसा भेटला तुला. अगं ताई, किती वाईट बोलशील त्याला. तो वाईट नाहीये. माझी स्वतःचीच बहीण माझ्या प्रेमाला नावं ठेवते. कसं वाटत असेल मला? रेव, तो फसवतोय तुला आणि तू मूर्खासारखी अडकत चालली असत्या. रेव, हे असंच चालत राहिलं ना तर वाट लागेल तुझ्या आयुष्याची. खूप बोललीस. जो मुलगा माझ्यासाठी जीव द्यायला तयार झाला होता तो कसा वाईट असेल? रेव, तो तुझा विक्रांत कुठल्याही मुलीसाठी कधीच जीव नाही देऊ शकत. ताई, बघायचंय तुला? मी दाखवते तुला आता तो विक्रांत कसा आहे ते सिद्ध करून दाखवते. चल. अरे बटर, ते सगळं साफसफाई मी करतो. ते बॉक्स घेऊन जा पेस्ट्रीचे. चल चल चल, निघ 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 निघ. थांब 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 थांब. कुठे चालला? पेस्ट्री घेऊन कुठे चालला तू? पेस्ट्री तिकडे. तू काय रे, स्वतःला बेकरीचा मालक समजतोस? दे इकडे. काका म्हणाले घरी ने. काका म्हणाली घरी ने. उद्या काका म्हणतील विहिरीत जीव दे. देणार आहेस? जीव नाही देणार, पण काका म्हणले तर पेस्ट्री नक्की काही नाही. अरे गॉडवाज, ते तू आगाऊ काढता नुसतं. डोक्यावर बसून ठेवलंय तुम्ही याला. अगं कालिंदी, त्या पेस्ट्रीज विकल्या गेल्या नाहीत म्हणून त्याला थोड्या दिल्या, थोड्या आपल्या घरी आणल्या. ते त्याच्या बोडक्यावर घालण्यापेक्षा ना कचऱ्यात फेकून द्यायला पाहिजे होते. अगं तू काहीतरी सांगायला आली होतीस ना. हं? तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला. हो हो, मी काय म्हणते, ते मी ना लीलासाठी स्थळ सुचवायला सांगितले. लीलाचं वय झालं लग्नाचं, तिचं लग्न आता आपण उरकून टाकू. उरकून टाकू? आणि तिच्या स्वप्नांचं काय? कर्म माझं. कसली स्वप्न? स्वप्न बघणं पण परवडायला नको आपल्याला. काय तेच. काय व्हायचं तिला म्हणे? सुपरस्टार. आगाऊ कुठली. ते काय नाही. मी तुम्हाला सांगते, स्थळ आलं तर मी ते नाकारणार नाही. आता तू ठरवलंच आहेस तर मी तरी काय बोलणार. पण जे काही करशील ते विचार करून कर, कारण आपल्या लीलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. लीला, तू रेवतीला इथे का घेऊन आलीस? तुम्ही बस आधी या. मला तरी सांगायचं, मी घरी आलो असतो. घरी बोलवून तुझी नाटकं बघायची नव्हती ना, म्हणून आम्ही इथे आलोय. आणि आता रेव समोर मी तुझी पोल खोल करणार आहे, तुला एक्सपोज करणार आहे, सांगणार आहे की तू किती मोठा फ्रॉड आहेस. ताई अगं, तुझं काय चाललंय? अगं, त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याचा अपमान करायला आलीस का तू? रेव, काही कामाचं ठिकाण वगैरे नाही यायचं. इथे बसून ना तो फ्रॉड करतो, तो आणि मुलींना फसवतो. रेवती, रेवती, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस आणि तुझ्या बहिणीकडे लक्ष देऊ नकोस. हे बघ, तू आता अस्वस्थ आहेस ना, म्हणून तिला त्रास होतोय. अगं बघ बघ बघ, तिचा चेहरा बघ. अगं हे बघा, आय रिस्पेक्ट युअर डिप्रेशन, पण मला नीट सांगा ना, माझा एवढा राग काय येतो तुम्हाला? मी काय असं केलंय? हे बघ लीला, माझं खरंच तुझ्या बहिणीवर मनापासून प्रेम आहे. तेच फिल्मी डायलॉग ना परत नाही मारायचे. ताई, उलट तूच त्याला सारखं सारखं असं वाईट बोलणं बंद कर. विक्रांत नेहमी माझ्याशी खरं बोलतो. तो कधीच आतापर्यंत माझ्याशी खोटं नाही वागलाय. रेव, खूप मोठ्या भ्रमात आहेस तू. मी आता सिद्ध करणार आहे की हा खोटारडा आहे, विश्वासघातकी आहे. ताई, हा माणूस माझ्यासाठी जीव द्यायला निघाला होता. अगं, हा कसा फसवेल मला? थांब, दाखवतेच. अगं लीला, काय करतेस? अगं ताई, तू काय करतेस? अगं